आज सवाल हाच उठतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना उचकून रस्त्यावर आणत होते, आंदोलनासाठी आणत होते, ते आज लोक शांत काय आहेत, गप्प काय आहेत तरी कुठे, ते तर सरकारमध्ये बसलेले आहेत. ते का नाही आज एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत, हा एक मोठा प्रश्न झाला. आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे एसटीने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील, ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी, मग कोकणात असेल, कोल्हापूर असेल, मराठवाडा असेल, मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील, मग त्यांचं काय परिस्थिती होणार हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या 48 तासात, कारण आता झालंय काय, अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून. सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत लॉंग विकेंड पाहून, मग पाण्याचं उत्तर कोण देणार, एसटीचं उत्तर कोण देणार, सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात. मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे, जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली. कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं, टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं. सध्या पोस्टवरचा ओढे भाग करायचं काम सुरू आहे. त्या दरम्यान जी मँगोची झाडं कापली जात आहेत त्याची भरपाई म्हणून आता चंद्रपूरमध्ये झाडं, हो म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला असं ते झालंय. बघा तुम्ही विचार करा, 60,000 झाडं जवळपास कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी. बरं हा कोस्टल रोड कुठचा, तर एक्सटेन्शन, हा म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहिसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं, हे खेचून पुढे नेत आहेत. त्याच्यात 60,000 कत्तल करण्याची गरज आहे का. म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलतायत वातावरणीय बदलमुळे त्यांची झोप उडालेली आहे. एका बाजूला ते बोलतात बरोबर आहे, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत. कोस्टल रोड एका रस्त्यासाठी 60,000 झाडं. परत जे 2 हायवे ते प्लॅन करतायत टायगर सँच्युरीमधून जाणार आहेत, गारगाई धरणासाठी 5 लाख झाडांची कत्तल करणार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू, म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही, सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झटक्यात काढून टाका ना. आपने एसटी कर्मचारियों का जिक्र किया जी, अरे अपडेट है त्याच्याकडे. 2 मिनट पहले ही एक प्रेस रिलीज जारी हुआ एसटी की तरफ से, ये कहा गया कि 7 तारीख तक, हर महीने में 7 तारीख को एसटी कर्मचारियों को उनके अकाउंट में पैसे दे दिए जाएंगे. अच्छी बात है, लेकिन आज तारीख क्या है और ये कौन सी तारीख की बात कर रहे हैं, अगले महीने से. यही मेरी बात है. तो यानी सरकार ने भी व्हाइट पेपर जारी करना चाहिए कि क्या तकलीफ है कि जो 1 तारीख को नहीं कर सकते. ये बहुत सारे लोगों की ईएमआई वगैरह 3 तारीख तक भरने होते हैं. बीएमसी की तो यही हाल थे ना, बीएमसी कर्मचारी भी यही मांग कर रहे थे कि 1 तारीख को पैसा आए, 31 को आए, क्योंकि 3 तारीख तक ईएमआई भरना होता है. अच्छा, अगर मैं टेक्निकल बातों में भी ना जाऊं तो ये देरी क्यों हो रही है, तकलीफ क्या है, ये तो सरकार बताए, एक व्हाइट पेपर जारी करे फाइनेंशियल स्टेटस पे. ट्रांसपोर्ट मिनिस्टर कहते हैं कि नहीं फाइनेंस डिपार्टमेंट का काम है, फाइनेंस डिपार्टमेंट कहता है ये हमारा डिपार्टमेंट ही नहीं है. सरकार तो एक है ना, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है. केंद्र सरकारने एक जाहीर केलेलं आहे की पीक विम्याच्या कंपन्या आहेत जवळपास वर्षाला 50,000 कोटी रुपयांचा फायदा देखील झालाय. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना मात्र पीक विम्याची जी भरपाई त्याच्यावर आमचे आमदार कैलाश पाटीलजी देखील वक्तव्य केलेलं आहे. पीक विम्याबद्दल महत्त्वाचा विषय आहेच. आपण पाहताय शेतकऱ्यांचे हाल आता अजून खराब होत चालले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. पीक विम्याचा फायदा या कंपन्यांना मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड किंवा फंडिंगमधून, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मग या 50,000 कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का नाही करून देत ह्याच्यातून घेऊन. पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे तातडीचे विषय मी तुम्हाला 2 महाराष्ट्रातले सांगतोय. शेतकऱ्यांचं महत्त्वाचं आहेच. आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे, जो बुलढाण्यात झाला, जो जालना परिसरात झाला, जो नाशिकमध्ये झाला, सरकारने मदत केली. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत, कर्जमुक्ती नाहीच, अवकाळी पाऊस झाला मदत नाहीच, त्याच बाजूला एसटी संपून टाकायची, त्याच बाजूला बीएसटी संपून टाकायची. मुंबई असेल अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई, जिथे पाणी टंचाईमध्ये टँकर असोसिएशन पाणी देते त्यांची पण गळचेपी करून टाकायची. मग नक्की या राज्याने काय पाप केलंय की भाजपचं आमच्याकडे अशा दृष्टिकोनाकडून एक वेगळं सजा मिळते महाराष्ट्राला. काय पाप केलं या महाराष्ट्राने. माणिकराव कोकाटे यांनी आज म्हटलं की कांदा एकदा भाव मिळाला की शेतकरी तेच लावत सुटतात आणि शेतकऱ्यांच्या पिकाचा आणि शेतकऱ्यांचा नाही. कृषी मंत्र्यांनी मध्ये पण एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळते, त्याच्यातून पैशाचा कशाला वापर केला जातो.
लग्न बाकीचे समारंभ, मला तुम्ही सांगा जे कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्व्हिक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं? सरकारी